रस्त्यावरती चिखल पसरल्याने विकासकांचं या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास होत असल्याने ठाणे काँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे। ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून त्यामुळे या ठिकाणी खोदकामातून निघणाऱ्या मातीची वाहतूक करताना डंपरच्या चाकाला लागून चिखल रस्त्यावरती पसरत आहे। तसेच वाहतूक करताना माती रस्त्यावरती पडत असून त्यातच पाऊस पडत असल्याने रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल तयार होतोय। त्यामुळे प्रामुख्याने दुचाकीसह इतर वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गैरसोय होऊन प्रवास करणं चिखलीचं होत असल्याने ही बाब आम्ही याआधी देखील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती, परंतु प्रशासनाने याबाबतीत कुठलाही प्रकारची कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राजलक्ष्मी डेव्हलपर्स या विकासकाकडून कोलचेत रोड येथील रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरवण्यात आला आहे। नागरिकांना याचा त्रास होत असताना तो साफ देखील केलेला नाहीये। त्यामुळे प्रशासन एखादा अपघात अथवा जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। आता आम्ही कोलचेतवरून एका कार्यक्रमावरून आम्ही येत होतो। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विकास कामं चालू आहेत, परंतु मागे ज्या विकासकाच्या माध्यमातून काम चालू आहे तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने चिखल पूर्ण हा रस्ता या ठिकाणी चिखलमय झालेला आहे। आम्ही सातत्याने याबाबत आवाज उठवतोय। प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, शहर विकास विभागाला या ठिकाणी पत्र दिलेली आहेत। खरं तर पावसाळ्यामध्ये अशी विकास कामं ज्या ठिकाणी चालू आहेत त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत की गाड्या बाहेर काढताना त्यांची चाकं पण त्या ठिकाणी धुतली गेली पाहिजेत। पण तो दुर्दैव बघा की पूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे। मागे 2-3 शाळा आहेत, आता शाळा सुटताना त्या ठिकाणी गर्दी होती आणि बरेचसे पालक त्या ठिकाणी टू व्हीलरवरून आपल्या पालकांना न्यायला आलेले होते आणि अशा या चिखलावरती जर पाऊस पडला तर ती वाहनं घसरण्याची जास्त भीती त्या ठिकाणी आहे। खरं तर अशा ठिकाणी घनकचरा विभाग असेल किंवा महानगरपालिकेचा शहर विकास विभाग असेल या ठिकाणी पाहणी केली पाहिजे आणि यांच्यावरती कारवाईची भूमिका घेतली पाहिजे आणि अशी खोदकामं ज्या ठिकाणी चालू आहेत किंवा मान्सून काळामध्ये तरी त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना भोगावा लागणार नाही। परंतु ही विकास कामं करणारे मोठमोठे विकासक आहेत किंवा मोठमोठे राजकारणी यामध्ये भागीदार आहेत, त्यामुळे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं असा आमचा आरोप आहे आणि याचा त्रास हा कुठेतरी ठाणेकर नागरिकांना भोगावा लागतोय। परंतु आमच्या प्रशासनाला इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर ही गांभीर्याने हा विषय घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी विकास कामं चालली आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाईची भूमिका घ्या की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना सोसावा लागणार नाही।